आपण सर्वप्रथम जाऊयात मार्कांच्या टप्प्यानुसार 70 ते 80%, 80 ते 90% आणि 90पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कसे मार्क्स आहेत, त्यानुसार कुठे ॲडमिशन घ्यायचं, कुठल्या मध्ये ॲडमिशन मिळतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज MST CET PCM ग्रुपचा निकाल लागला आणि त्यासोबतच बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आता कुठे ॲडमिशन घ्यायचं, कुठल्या ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं यावरून चर्चा सुरू झाली आहे आणि तसे फोन देखील मला सुरू झालेले आहेत. तर हाच प्रश्न पालकांचा दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांमधले प्रश्न दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आपण सर्वप्रथम जाऊयात मार्कांच्या टप्प्यानुसार 70 ते 80%, 80 ते 90% आणि 90पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कसे मार्क्स आहेत, त्यानुसार कुठे ॲडमिशन घ्यायचं, कुठल्या मध्ये ॲडमिशन मिळतं संदर्भात चर्चा करूयात. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर 90 अबाव किंवा 95 अबाव जर आपल्याला पर्सेंटेज असतील तर त्यासाठी कुठले कॉलेजेस आहेत, तर माझ्याकडे सध्या लिस्ट आहे. तर त्यामध्ये आपण कुठल्या कॉलेजेसचा विचार करायला हवा जर आपले पर्सेंटाईल PCM CETला 90+ किंवा 95+ असतील. तर 95+मध्ये आपण जर विचार केला तर COAP पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, VJIT मुंबई आहे, ICT मुंबई. जर तुम्हाला केमिकल इंजिनिअरिंग करायचं असेल तर ICT मुंबई मध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता 95+ जर आपला स्कोअर असेल तर. त्यानंतर आहे PICT पुणे, VIT पुणे, वालचंद कॉलेज सांगली, SGGS नांदेड, MIT कॅम्पस, कमिन्स. हे जे कॉलेजेस आहेत यामध्ये तुम्ही 90+साठी ट्राय करू शकता. MIT आणि कमिन्स हे पूर्णपणे प्रायव्हेट बेसिसमध्ये मोडतात. तर हे पूर्ण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला फीज जास्त असू शकते, परंतु हे रेप्युटेड कॉलेजेसमध्ये मोडले जातात. आता हे जे कॉलेजेस आहेत हे मी वाचले 95+ किंवा 90+. तर 90+मध्येच किंवा 85 अबाव तुम्हाला जर असतील मार्क्स तर त्यामध्ये चांगल्या ब्रांचेससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यामध्ये येतं DY पाटील, आकुर्डी, पिंपरी किंवा इतर त्यांचे अजून 1-2 ब्रांचेस आहेत तिथे. त्यानंतर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, PCCOE पुणे, RCOEM नागपूर आणि KJ सोमय्या कॉलेज मुंबई. जर यापेक्षा कमी असतील तर आपल्याला बाकी इतर ज्या ENTC असेल, ऑटोमेशन असेल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, या ब्रांचेससाठी तुम्हाला सेटल होऊन हे चांगले कॉलेजेस मिळू शकतात. आता जाऊयात आपण त्या खालोखाल 70 किंवा त्यापेक्षाही जर कमी मार्क्स असतील किंवा 85च्या देखील कमी जर पर्सेंटाईल आपल्याला CETमध्ये असतील तर अशा वेळी काय करायचं. तर अशा वेळी आपल्याकडे फक्त इंजिनिअरिंग हाच ऑप्शन नाही आहे. या व्यतिरिक्त इतरही बरेचसे ऑप्शन्स आहेत जे 90+ स्कोअर असताना देखील विद्यार्थी हे ऑप्शन्स चूज करत असतात. मग ते कुठले ऑप्शन्स आहेत तर ते एक पाहूयात. आता शेती क्षेत्रामध्ये बरीचशी टेक्नॉलॉजी येत आहे, तर शेती क्षेत्रामध्ये देखील ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. फूड टेक्नॉलॉजी हा एक उपलब्ध पर्याय आहे BTechमध्ये, BTech कोर्स घेतला तर. त्यानंतर BSc 3 इयर्स प्रोग्राम्स असतात, ज्या BSc प्रोग्राम्समध्ये काय काय येतं तर ॲनिमेशन आहे, VFX, गेमिंग आहे आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये डाटा सायन्स आहे. BCS BCAसाठी तुम्हाला आता वेगळी CET द्यावी लागते, हे इथे मेन्शन करतो मी. या व्यतिरिक्त आता पाहूयात कुठल्या कोर्सला किंवा कुठल्या ब्रांचेसला सध्या स्कोप आहे किंवा भविष्यात स्कोप राहणार आहे. आता असं न्यूज येत आहेत की CS किंवा कम्प्युटर सायन्स असोत किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असोत, IT क्षेत्र सध्या कोलॅप्स होताना बऱ्याचशा न्यूज येतात किंवा बरेचसे एम्प्लॉईज ले ऑफवरती जाताना दिसत आहेत किंवा एकाच दिवशी बऱ्याचशा एम्प्लॉईजला काढलेलं आपल्याला न्यूज येतात आणि यामुळे हे CS आणि IT क्षेत्र ढासळत आहे की काय, ही सध्या भीती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आहे. तर मग हा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं. तर हे पूर्णच्या पूर्ण CS कम्प्युटर सायन्स किंवा IT क्षेत्र ढासळत नाही आहे, तर त्यातला एक पार्ट ढासळत आहे. कुठला पार्ट तर जिथे AI या जॉबची जागा घेऊ शकतं असे जॉब्स फक्त जात आहेत. मग कुठले कोर्सेस करणं आता गरजेचं आहे IT किंवा कम्प्युटर क्षेत्रामध्ये, तर त्यामध्ये सर्वात अगोदर येतं AI/ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. वरचे जे काही बरेचसे कॉलेजेस सांगितले तर त्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये CS, IT आणि AI/ML या क्षेत्रांमध्ये या कोर्सेससाठी सर्वात जास्त मेरिट असतं, जे COAPचा जर विचार केला तर 98 अबाव जातं. तर ह्या ब्रांचेस आहेत, त्यामध्ये पहिली येते AI/ML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. दुसरं CS आणि ITचा जर पर्याय आपण निवडलाच तर यामध्ये तुम्हाला स्किल डेव्हलप करावं लागेल क्लाउड कम्प्युटिंगमध्ये, कारण क्लाउड कम्प्युटिंग सध्या वाढत आहे. क्लाउड कम्प्युटिंग आहे, क्लाउड सिक्युरिटी आहे त्यासोबतच, आणि सायबर सिक्युरिटी हा एक ज्वलंत विषय आपण म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला चांगलं करिअर करता येईल. कम्प्युटर आणि IT त्याचबरोबर AI, डाटा सायन्स यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या ब्रांचेस आहेत की ज्यांचा स्कोप हा कॉन्स्टंट आहे, तर यामध्ये पहिलं येतं ENTC, त्याचबरोबर आहे मेकॅनिकल इंजिनिअर. सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्सचा जमाना आहे, EVs व्हेकल्स जास्त वाढत आहेत,
तर भविष्याचा विचार केला तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असा मेकॅट्रॉनिक्स ही एक नवीन ब्रांच सध्या चांगली ट्रेंडिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ऑटोमेशनमध्ये देखील चांगलं करिअर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रेंडिंग ब्रांच महत्त्वाची आहेच, पण त्यासोबतच आपण किती स्किल बेस्ड लर्निंग करत आहोत हे सध्याच्या जमान्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. फक्त डिग्रीला आता जास्त महत्त्व राहिलेलं नाही आहे. तर ह्या सर्वाचं थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपल्याला जर 90 किंवा 95 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर आपण कॉलेज आणि ब्रांच या दोन्हींकडेही लक्ष देऊन कॉलेज आपल्याला निवडायचं आहे. म्हणजे दोघांनाही कॉम्प्रोमाइज न करता आपल्याला कॉलेज निवडायचं आहे. त्याचबरोबर जर 85 च्या आसपास जर आपल्याला मार्क्स असतील तर तिथे तुम्ही चांगल्या कॉलेजला थोडीशी ब्रांच कॉम्प्रोमाइज करून तुम्ही घेऊ शकता ॲडमिशन. आणि जर 85 बिलो जर मार्क्स असतील तर तिथे मात्र तुम्ही ब्रांचशी कॉम्प्रोमाइज न करता ज्या कॉलेजेसला चांगली प्लेसमेंट आहे, ज्या कॉलेजेसचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत अशा कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. हा व्हिडिओ तुमच्या गरजू विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.